काल आपण विसर्जनचं पहिलं उदाहरण सुरू केलं होतं. त्याच्यामध्ये 3 स्टेप झाल्या होत्या. स्टेप नंबर 1 प्रारंभाधिक्य, स्टेप नंबर 2 अंतर्गत देयता भांडवल लेख्याला स्थलांतरित, तिसरी ताळेबंदातील उरलेली सर्व पद रोखीकरण लेख्याला स्थलांतरित. आता समायोजनाचा विचार करायचा आहे. समायोजनाचा विचार करत असताना 4 गोष्टी फक्त पहिले लक्षात ठेव. पैसा आला असेल तर रोख लेखा नावे, पैसा गेला असेल तर रोख लेखा नावे. सर्वोत पैसा आला असेल तर रोख लेखा नावे, पैसा गेला असेल तर रोख लेखा जमा. संपत्ती जर तुला समायोजनेमध्ये दिलेली असेल, संपत्तीपासून पैसा येतो आणि तुला जर समायोजनेमध्ये देयता जर दिली असेल तर देयताचं काय होते, शोधनच होते. झालं. संपत्ती असेल, संपत्तीपासून पैसा येतो, देयता जर दिली असेल तर देयताचं काय होते, शोधन होते. आता या 4 गोष्टी लक्षात ठेव. झालं. सुरुवात करतो समान्यता. आणि कोणत्याही समान्यतेचा दुसरा परिणाम हा कशावर होतो, रोखीकरण लेखावर होतो. कोणत्या लेखावर होतो, रोखीकरण लेखावर होतो. लक्षात ठेव. पहिली समान्यता, संपत्तीचे रोखीकरण खालीलप्रमाणे झाले. मालसाठा 15,000, फर्निचर 20,000, यंत्र 9,000, ऋणको 18,000. संपत्ती सांग. संपत्तीपासून काय होतो, पैसा येतो. पैसा आला असेल तर रोख लेखा नावे, रोख लेखा नावे. तर कोणता लेखा जमा, रोखीकरण लेखा जमा. रोख लेखा नावे तर रोखीकरण लेखा जमा. संपत्तीचे रोखीकरण खरवणे म्हणजे संपत्ती विकली, संपत्ती विकल्यामुळे पैसा आला, पैसा आला, रोख लेखा नावे. रोख लेखा नावे तर रोखीकरण लेखा जमा. कोणत्याही समान्यतेचा दुसरा परिणाम करून रोखीकरण लेखा होईल. रोख लेखा नावे, रोखीकरण लेखा जमा. रोखीकरण लेखा जमा झाला म्हणून रोखीकरण लेख्याच्या जमाला रोख लेखा. सप्र 1 हे समजून बाबा. ही कोणती बाजू नावे तर ही कोणती जमा. पहा, मालसाठा 15,000, फर्निचर 20,000, यंत्र 9,000, ऋणको 18,000. यांची बेरीज बरोबर 0 0 0 9 8 17, 17 5 22, हातच्या 2 2 1 3, 3 1 4, 4 2 6, 62,000. रोखीकरण लेखा जमा तर रोख लेखा झाला नावे म्हणून रोख लेखाच्या नावेला रोखीकरण लेखा. सप्र 1 62,000,
सोमाना 2 नंबरची धनकोंना 15,000 रुपये देऊन पूर्ण शोधून केले. धनकोंना शोधन केलं, धनको देत आहे, देताचं काय होईल, शोधनच होईल. शोधन केल्यामुळे पेमेंट केल्यामुळे पैसा आला की गेला, गेला. पैसा गेला असेल तर रोख लेखा जमा, रोख लेखा जमा तर रोखीकरण लेखा नावे. कारण कोणत्याही सामान्यतः दुसरा बटन पडतो रोखीकरण लेखा. म्हणून रोख लेखा जमा, रोखीकरण लेखा नावे. रोख लेखा जमा, रोखीकरण लेखा नावे. रोखीकरण लेखाच्या नावेला रोख लेखा, सप्र 2 15,000. धनकोंना शोधन, रोखीकरण लेखा ना रोख लेखा जमा, रोख लेखाच्या जमाला रोखीकरण लेखा. सप्र 2 15,000. हे 2 म्हणजे सप्र 2 लक्षात ठेवा, ते लिहायला अडचण जाते म्हणून लिहिलं. सोमाना 3 विसर्जन खर्च 1,000 रुपयाला. विसर्जनाच्या कामासाठी 1,000 रुपये खर्च झाले. विसर्जनाच्या कामासाठी 1,000 रुपये खर्च झाले. 1,000 रुपये खर्च झाल्यामुळे पैसा आला की गेला, गेला. पैसा गेला असेल तर रोख लेखा जमा. पैसा गेला असेल तर रोख लेखा जमा. रोख लेखा जमा तर रोखीकरण लेखा नावे. रोख लेखा जमा तर रोखीकरण लेखा नावे. विसर्जनाच्या कामासाठी 1,000 रुपये खर्च झाले. 1,000 रुपये खर्च झाला मला, म्हणजे विसर्जनाच्या कामासाठी 1,000 रुपये खर्च झाले. 1,000 रुपये खर्च झाल्यामुळे पैसा आला की गेला, गेला. पैसा गेला असेल तर रोख लेखा जमा, रोख लेखा जमा तर रोखीकरण लेखा नावे. रोखीकरण लेखा नावे, म्हणून रोखीकरण लेखाच्या नावेला रोख लेखा. सप्र 3 विसर्जन खर्च. मग रोखीकरण लेखा नावे तर रोख लेखा जमा. रोख लेखाच्या जमाला रोखीकरण लेखा. सप्र 3 किती रक्कम, 1,000 झालं. सोमाना 4 देयपत्राचे शोधन करण्याचे भरतने मान्य केलं. देयपत्राचं शोधन कोण करणारा, भरत. मग नियम आठवा, एखाद्या भागीदाराने एखाद्या देतेचे शोधन केले. हा इथं लिहून देतो झाल्या सर्व वहीमध्ये. एखाद्या भागीदाराने एखाद्या देतेचे शोधन केले. एखाद्या भागीदाराने एखाद्या देतेचे शोधन केले तर त्याचे भांडवल वाढते. एखाद्या भागीदाराने एखाद्या देतेचे शोधन केले तर त्याचे भांडवल वाढते. 4 नंबरची समानता जर समजली तर उदाहरण समजलं. देयपत्र देत आहे, शोधन करणारा भरत. भरत कोणा
भागीदार. मग एखाद्या भागीदारांनी एखाद्या देतेचे शोधन केलं तर त्याचं भांडवल काय होते? वाढते. भांडवलामध्ये वाढ होत असेल तर भांडवल लेखा जमा. कोणाचा भांडवल लेखा? भरतचा. भांडवल लेखा जमाचा रोखीकरण लेखा नावे. कारण कोणत्याही संबंधीचा दुसरा परिणाम कशावर होतो? रोखीकरण लेखावर होतो. कोणत्याही संबंधीचा दुसरा परिणाम कशावर होतो? रोखीकरण लेखावर होतो. मग एखाद्या भागीदाराने एखाद्या देतेचे शोधन केलं तर त्याचं भांडवल वाढते. भांडवलामध्ये वाढ होत असेल तर भांडवल लेखा जमा. कोणाचा भांडवल लेखा जमा? भरतचा. भांडवल लेखा जमाचा रोखीकरण लेखा नावे. मग रोखीकरण लेखा नावे झाला. रोखीकरण लेखाच्या नावेला भरतचा भांडवल लेखा. सप्रच्या देयपत्र ठेवून घेतली. 6. मग रोखीकरण लेखा नावे तर भांडवल लेखा जमा. भांडवल लेखाच्या जमाला रोखीकरण लेखा. भरतच्या कॉलम मध्ये 6 आला, बाकी कॉलम डॅश. आता आपल्याला वाटते उदाहरण संपलं. नाही, याच्यामध्ये सस्पेन्स एंट्री आहे विसर्जन मध्ये. त्याला नाव दिलेलं आपण अनिवार्य सत्र. अनिवार्य सत्र म्हणजे जी समज तुला दिलेली नाही, असं 1 2 3 4 दिलेले आहे तर अशी समजण्याची गुप्त समज आहे, सस्पेन्स एंट्री आहे जी तुम्हाला उदाहरणात दिलेली नाही, ओळखावी लागेल. अशा अनिवार्य सत्र किती आहेत? 2 आहे. अनिवार्य सत्र किती आहे? 2 आहे. पहिली अनिवार्य सत्र उरलेल्या बाह्य देयतेचे शोधन. उरलेल्या बाह्य देयताचे शोधन. भागीदाराच्या कर्जाचे शोधन. उरलेल्या बाह्य देयताचे शोधन, भागीदाराच्या कर्जाचं शोधन. पाहता बाह्य देयता किती आहे? देता बोलला पहा. बाह्य देयता 2च आहे, धनको आणि देयपत्रे. धनकोंना शोधन झालेल्या संबंध 2 मध्ये सप्र 2. देय विपत्राचं शोधन झालेल्या संबंध 4 मध्ये. म्हणजे या उदाहरणामध्ये उरलेल्या बाह्य देयतेचं शोधन करण्याची गरज नाही, त्याचं शोधन झालेलं आहे. ही टिकटली. भागीदाराच्या कर्जाचं शोधन. भागीदाराच्या कर्जाचं शोधन झालं का पहा. रामकडून कर्ज घेतलं होतं 5,000चं. रामकडून कर्ज घेतलं होतं 5,000चं. रामच्या कर्जाचं शोधन झालेलं आहे का? नाही. म्हणजे तुला सर्वात पहिले रामच्या कर्जाचं शोधन करावं लागेल. रामच्या कर्जाचं शोधन करायचं आहे. रामकडून कर्ज घेतलं होतं 5,000 रुपये, त्याचं शोधन केलं. शोधन केल्यामुळे, पेमेंट केल्यामुळे पैसा आला की गेला. पैसा गेला असेल तर रोख लेखा जमा. रोख लेखा जमा. कशाचं शोधन केलं? रामच्या कर्जाचं केलं. म्हणून या ठिकाणी रामचा कर्ज लेखा नावे. लक्षात ठेवा, ही एकच समस्या अशी आहे ज्याचा दुसरा परिणाम रोखीकरण लेखावर होत नाही. इथं रोख लेखा जमा झाला, रामचा कर्ज लेखा झाला. कारण इथं रामचा कर्ज लेखा पण उघडलेला असल्यामुळे
आमच्या कर्जलेखाच्या नावेला काही रोखले का? कर्ज घेतलं तर 5,000 शोधन किती करू? 5,000 अनिवार्य सत्र. कर्ज लेखा नावे तर रोख लेखा जमा. मग रोख लेखाच्या जमाला रामचा कर्ज लेखा. किती? 5. अनिवार्य सत्र. रौनक आता हे उदाहरणार्थ संपलं. संवाद झाल्या. आता लेखे बंद करायचे. आता लेखे कसे बंद करावे तेवढा बा. सर्वात पहिले बंद करावा कर्ज लेखा. पा कर्ज लेखा बंद करा. दोन्ही बाजूची बेरीज सारखी जुळली. 5,000 आधिक्य निघत नाही. आधिक्य निघत ते सोडून द्या. जर कर्ज लेख्यामध्ये आधिक्य आलं तर ते आधिक्य रोखीकरण लेख्याला ट्रान्सफर होईल. या उदाहरणामध्ये इथं दोन्ही बाजूंनी सारखे आधिक्य निघालं नाही. जर या कर्ज लेख्यामध्ये आधिक्य निघालं तर ट्रान्सफर कुठं होते? रोखीकरण लेखा ट्रान्सफर होते. आता रोखीकरण लेखा बंद करायचं. पाहता ज्याप्रमाणे आपण लेखे बंद करतो तसेच बंद करायचे आहे. जसा व्यापार लेखा लाभालाभ लेखा बंद केला तसाच आधिक्य काढायचा आहे. पहा लक्ष द्या. नावेची बाजू इथं पेन्सिलने करायची. पेन्सिलने 0,0,0,0,30 6 1 7 7 आणि 5 12 12 आणि 10 22 22 आणि 2 24 हातच्याने 2 पुन्हा 6 1 7 7 आणि 5 12 12 आणि 2 14 14 आणि 8 22 22 आणि 24 हातच्याने 2 हातच्याने 2 2 आणि 1 3 3 आणि 1 4 4 आणि 2 6 6 आणि 1 7 7 आणि 2 9 नावेची बेरीज 94,000 जमाची बा 0 0 0 6 6 12 12 2 14 14 2 16 हाताला 1 6 आणि 1 7 7 आणि 1 8 पा नावेची बेरीज झाली 94,000 जमाची 86,000. मी इथं लिहितो साइड मध्ये वर. नावेची बेरीज 94,000 आली आणि जमाची किती आली? 86,000 आली. हे तुम्हाला समजायला कळलेलं मी. आता काय नियम आहे लेखे बंद करण्याचा? जी बेरीज सर्वात जास्त असेल ती सर्वात पहिले लिहून घ्या. कोणती बेरीज जास्त आहे? 94,000. जी बेरीज जास्त आहे ती सर्वात पहिले दोन्ही बाजूला लिहून घ्या. 94,000. झालं. आता दोघांमधला फरक काढा. 94,000 मायनस 86,000 किती आला? 8,000. कुठला आधिक्य? जमाला आलं. दोघांमधला फरक 8,000 कुठे लिहू? ज्या बाजूची बेरीज कमी असेल त्या बाजूला. बेरीज कुठची कमी आहे? जमाची 8,000. हे शोधून काढून याला बॉक्स मध्ये टाकू. रोखीकरण लेखेच्या जमाला आधिक्याचा हा काय आहे? तोटा. हा तोटा राम आणि भरत दोघांना वाटून द्यायचा आहे. राम 8,000 गुणिला 6 दशांश. भरत 8,000 गुणिला 4 दशांश.
48, 832 झालं. हा तोटा रोखीकरण लेख्याच्या जमाला आला तर हा तोटा भांडवल लेख्याच्या पुढे नावेला. भांडवल लेख्याच्या नावेला रोखीकरण लेखा तोटा 4800 आणि 3200 झालं. भांडवल लेखा बंद करायचा. लक्षात ठेवा जमा बाजूची बेरीज जास्त येईल. 30 आणि 31,800, 20 आणि 21 27 200. 31,800 27 200. आता बघा 4,800 आणि 400. आता बघा 4,800 आणि 2400. 0 0 8 आणि 4 12 चला 1 4 आणि 5 2 7 72 7,200. 2400 आणि 4,800 7,200. मग 31,800 मधून 7,200 गेले. 31,800 मधून 7,200 गेले. चोवीस तीन आणि 4 4,800. 27,200 मधून 4,800 गेले. बावीसशे. हे जे आधी केलं हे रोख लेखा ट्रान्सफर. सवर्ण आदित्य रोख लेखाला स्थानांतरित शॉर्ट मध्ये ट्रान्सफर. या आदित्य भांडवल लेख्याच्या नावेला आलं ते रोख लेख्यापुढे जमाला. रोख लेख्याच्या जमाला रामचा भांडवल लेखा 24,600 आणि भरतचा भांडवल लेखा 22,400. आता या रोख लेख्याची दोन्ही बाजूची बेरीज सारखी आली तर आपलं उदाहरण बरोबर असं समजावं. 62 आणि 6 68,000. इकडची बेरीज 0 0 6 4 10 0 अत्ताला 1 1 2 3 4 3 7 7 5 12 12 ने 13 13 5 18 अत्ताला 1 1 2 3 3 2 5 5 आणि 6. रोख लेख्याची बेरीज दोन्ही बाजू सारखी आली म्हणजे आपलं उदाहरण बरोबर असं समजा. हे उदाहरण संपलं आपलं पहिलं उदाहरण. ठीक आहे.